किरण केंद्र सत्कार ही फॉर्मॅलिटी नाही, आपल्याला आपण सत्कार करायला सरांसाठी म्हणून मी प्रत्येक प्रोग्राम येणार. म्हणजे 12व्या प्रोग्रामला 12 जण असावेत अशी इच्छा आहे. बरोबर करू मोठा. किरण सरांना मी विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासासाठी आणि MPSCतून करिअर नाही झाल्यानंतर दुसरं करिअर चांगलं कसं असावं हे सांगण्यासाठी मार्गदर्शन करावं. त्याचं कारण असं आहे की सर MPSCकडे आले, MPSCकडे पाहिले, MPSCला काही टप्प्यावर जिंकलं आणि लक्षात आलं की मी तुझ्या लायकीचं नाही किंवा तू माझ्या लायकीची नाहीस, मी करिअर दुसऱ्या क्षेत्रात करतो. आणि अगदी ते सुद्धा त्यातील पदावर कार्यरत आहेत आणि बालभारती इथे कार्य करत असताना अनेक चांगले कामं आणि रेकॉर्ड त्यांनी केलेले आहेत. ते कधीतरी त्यांची जेव्हा आपण स्पेशल मुलाखत घेऊ तेव्हा ऐकूया. आता सरांना विनंती करेन की त्यांनी इथे जमलेल्या दर्दी मुलांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद आनंद सर. खरं तर मी काय भाषण अजिबात मी बघताच नाही मुळात. मी संपादक आहे. संपादकाने बोलू नये तर लिहावं, तर मला ते लिहायला उत्तम जमतं, मी ते करतो. सरांचं मनाचं मोठेपणा आहे की त्यांनी खूप कौतुक केलं आहे, असं काही नाही. एकदम अत्यंत साधा माणूस आहे. अजून खूप शिकतोय. आता तर आयुष्याची सुरुवात केली. आता शासनामध्ये मला 10-11 वर्ष झाली, जास्त काही वर्ष झाली नाही तेवढी. मंत्रालयामध्ये तो एक 7-1 वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिकडून मला इकडे आलो. पण आनंद असा वाटतो की हे खूप तुमच्या मुलांशी बोलायला आवडतं मला. म्हणजे मी पण कधी काय आता तुमच्यासारखा बसून सर सांगितले ढेकणाच्या रूममध्ये मी तो आमच्या गंमत सांगायला हरकत नाही. मी तर बांधल निवासामध्ये इथं, तर मी कधीच त्या रूममध्ये झोपलो नाही कधीच. म्हणजे ती 3.5 वर्ष मी त्या बाहेर गॅलरीत झोपायचो. कारण हा ढेकणं मला मी इतका सेन्सिटिव्ह होतो की मला एक ढेकण जरी चावला की मला त्रास व्हायचा. मग पुढची रात्र खराब व्हायची. मग पर्याय काय तर बाहेर गॅलरी होती ना, तर त्या गॅलरीमध्ये माझा संसार सगळाच. 2 पुस्तकं आहेत, आपले आज कुठलं वाचा तेवढी पुस्तकं उशाला आणि ते ढेकणं आतमध्ये ती बाहेर यायची नाही, कारण बाहेर खूप गोंधळ आहे. म्हणून आमचं त्या मी खरं तर ढेकणावर एक छान निबंध छान लेख लिहित आहे. तुम्ही पण सांगा, कारण तुम्हाला पण सगळा अनुभव असणार. हे दिवस असतात. आम्ही नेहमी असतो. मी काही दिवसापूर्वी माझ्या बायकोला मुलीला सगळ्यांना घेऊन इथे आलो होतो त्या हॉस्टेलला. ती 10x10ची रूम त्यांना दाखवली आणि सांगितलं बाबा ह्या 3 क्वार्टर आम्ही फोटो पण काढले बसून. म्हणलं आता आपल्याला एवढा मोठा सरकारी बंगला आहे, पण सुरुवात इथनं केली. या 10x10च्या रूममधने आपण म्हणजे आयुष्याची सुरुवात केली. त्यामुळं परिस्थिती, आपण कुठल्या परिसरात आलो, कुठल्या जातीतनं आलो, कुठल्या पंथातनं आलो, कुठल्या विचारातनं आलो, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. मी काहीही नसतं. म्हणजे मला आठवतं की मी पूर्वी काय होतो आणि मी काय होतो आज काय. हा सगळा हा जो प्रवास आहे तो प्रवास मजेशीर आहे. उलट मी नेहमी सांगतो की या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. मी काही होतो, प्रवास इतका सुंदर असतो, स्ट्रगलिंग असतं, ह्याच काळात असतं स्ट्रगल. म्हणजे अजून आठवतं की एक चहा दोघात प्यायची का, तर चल तुझ्याकडे आहेत का 5 रुपये, मग चल आपण जाऊन चहा पिऊन बसू आणि 1 तास MPSCवर गप्पा मारू किंवा नाहीतर नाटकावर बोलू. मी खूप उद्योग करायचो मागे. मी प्रचंड ट्रेकिंग करायचो. मी रोज दर आठवड्यात किमान 1-2 प्रवीण रंगभूमीची नाटकं बघायचं. सगळं केलं. मी अजिबात सांगत नाही की मी फक्त अभ्यास करत होतो, असा काही भाग नाही. पण सगळं करायचं. सगळं करून सरांनी सांगितलं MPSCची झटका बसला. मी खरं एकच अटेम्प्ट दिला. प्री पहिल्या अटेम्प्ट पास झालो मेन्स. पण जेव्हा फायनल निकाल लागला तेव्हा असं कळलं की मला कंपल्सरी मराठीला मला 86 मार्क होते 100 पैकी. इंग्रजीला काहीतरी 70 होते. मला जो सेकंड ऑप्शनल तो समाजशास्त्र मला कधी विषय नव्हता, त्याला मला 144 मार्क होते. आणि मराठी विषय ज्यात मी फर्ग्युसन गोल्ड मेडलिस्ट आहे, मी नेट आहे, सेट आहे, मी UPSCला तेव्हाच पण शिकवायचं बऱ्याच ठिकाणी मराठी साहित्य आणि भाषा. तर त्याला मला 42 मार्क आहे. मला अजून 200 पैकी 42 आणि 100 पैकी 86. हा कुठून मी ज्यांना शिकवायचो त्यांना पण 140, 125 असे मार्क. मला असं वाटतं त्याची मला 100 जरी मिळाले असते तरी मी त्या पहिल्या 5 मध्ये राहून DC त्या वर्षी झालो असतो. त्यावेळेस ठरवलं की आपलं काही जुळणार नाही आपल्या MPSC, पण ठीक आहे. पण ते खूप आनंद आला अर्थातच. म्हणजे मी नेहमी सांगतो की मला सर्वात जर स्टेज काय असेल तर मी कधीच निगेटिव्ह होत नाही. म्हणजे शेवटच्या टोकाला जरी गेलं काहीतरी निगेटिव्ह हा शब्दच माहीत नाही कधीच नाही. काय होतं, कारण शेवटी तुम्हाला गंमत सांगतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझा प्रवास असेल छोटासा तर काय आहे तो एक ड्रायव्हर, क्लिनर ते संपादक. मी पूर्वी क्लिनर होतो.
मला माहीत नसतं, मी सांगायला हरकत नाही, त्याच्यात काही लाज वाटण्याचं कारण नाही. मी हॉटेलमध्ये वेटर होतो, नंतर मी गाडीवर क्लिनर झालो, मग मी ड्रायव्हर झालो. मी 3 लाख किलोमीटर ड्रायव्हिंग केली आहे. ते भारतातलं कुठलं शहर नाही जिथं मी गाडी ड्रायव्हर होऊन गेलो नाही. ठीक आहे, तो एक काळ होता. आणि तसं बघितलं तुम्ही खूप मोठ्या जबाबदारीचा मुलगा पण आहे. हे असे टोकाचे प्रवास आहेत. म्हणजे वडिलांच्या व्यसनाचा प्रवास हा आमच्या जगण्याचा प्रवास पण आहे. हे 2 गोष्टी असं समांतर चालल्या होत्या. त्या काळ ती स्ट्रगल होती. मग आम्ही खूप कामं केली, मी आणि माझ्या मोठ्या भावानी भरपूर केलं, काय केलं. आणि मग ज्यावेळेस परत ती परिस्थिती सुधारली, आमची सगळी जमीन काय शेतीवाडी सगळी कामाला लागली, त्यावेळेस मग घरच्यांनी सांगितलं की तू आता ती सगळी कसं भरून काढ. आणि कसं भरून काढायची, कुठं जायचं, पुढं तर पुण्यात जायचं. आणि मग मी एक सुटकेस घेऊन हातामध्ये वेळागत त्या फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशनसाठी आलो होतो. अजून आठवतं की पहिला दिवस होता सर. मला किस्सा सांगायला आवडतो हा, की मी फर्ग्युसन आलो, त्या ॲडमिशनचा फॉर्म भरायचा होता. आणि तिथं एक मुलगा माझ्याकडे वरून बघत, कित्येक प्रमाणात त्याला कळत नव्हतं, असं बघायचं माझ्याकडे आणि पुढं बघायचं. मला कळत नव्हतं की हा असा का करतोय. आणि फर्ग्युसनचं कॉलेज एक तर गांभून गेलेला, मी एकदम आदिवासी भागातनं खेडेगावातून आलेला एक मुलगा, असा 2001ची गोष्ट आहे. तर मग शेवटी त्याला राहवलंच नाही, तरी मला विचारलं शेवटी, तो पण हे काय घातले पायामध्ये. मी म्हणलं काय चप्पल आहे, स्लीपर, पॅरागॉनची आहे म्हणून त्याला. तर मला पॅरागॉन म्हणजे आमच्याकडे एकदम ते भारी वाटायचं ना. तर तो मला आम्ही संडासात वापरतो. म्हणजे खरं तर मला अपमान होतो, पण तरी वाटलं ठीक आहे, म्हणजे माहीत नाही बाबा वापरत असतो, आम्ही तर ही पायातच असतो काय. पण म्हणजे तिथनं सुरू झाला तो प्रवास. आणि अर्थात नंतर माझं रेकॉर्ड अजून तुटलं आहे फर्ग्युसनचं. मी जे जवळपास मला पास होऊन 13-14 वर्ष झाली, पण ते रेकॉर्ड कोणी नाही तोडू शकला. आणखी तो प्रवास वेगळा होता. म्हणजे शेवटी तुमचं राहणीमान, तुमचं कुठून आला त्याला काहीच आठवत. मी पूर्वी काय करत होतो, पण तुम्ही या क्षेत्रामध्ये किती प्रामाणिकपणे असतात, मला जेव्हा एमपीएससी नापास झालं, मला जेव्हा निकाल बघितलं मला 42 मार्क मिळाले 200 पैकी ऑप्शनला. आणि मी अजून आठवतो, मी एमपीएससी त्या गेलो होतो, तेव्हा त्रिवेदी नावाचे ते होते, तिथले IAS अधिकारी होते. तर त्यांना मी भेटलो, माझ्याकडे म्हणलं माझ्या 6 डिग्री आहेत सर. म्हणलं मी आता तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊन सगळं फाडून टाकतो इथे, जर मला 142 जरी मिळाले, कारण मला 160+ पाहिजे. पण ते म्हणजे नाही, आता काय रिचेक नव्हतं, काही नव्हतं. त्याच्यामध्ये जा बाहेर हो, इसको बाहेर निघालो. त्यांनी सरळ सांगितलं इसको बाहेर भेटतो, हे महाराष्ट्रवाले तर ते प्रचंड हेट करायचे त्या काळात. ते मला त्यांनी गेलेलं सांगितलं, तुम्हाला डिग्री ना कुछ भी बोगस डिग्री है, 6 डिग्री होगा तो क्या होगा, हे बोगस डिग्री होता महाराष्ट्र का, हमारा यूपी का देखो म्हणायचं. हो, मी नंतर त्यांच्याकडे जेव्हा मी नंतर बदला घेतला, जेव्हा मंत्रालय असिस्टंट डायरेक्टर म्हणून गेलो, तेव्हा सुदैवानं माझ्या बॉस होत्या, त्यांच्याशी बोलता मी त्यांना हा विषय सांगितला. मग त्यांनी लगेच CS ला बोलले त्या संदर्भात. आणि पुढे काय घालते तो वेगळा इतिहास आहे. पण ठीक आहे, वेळ येते प्रत्येकाची. तर त्यांनी एवढं आपण सांगितलं की हो बाय. तर मी त्यांना एवढंच सांगितलं, जसं तुम्ही माझी डिग्री बोगस आहे म्हणताना, माझी डिग्री नेटची आहे म्हणलं, जी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे हे घेतलं, UGC घेतलं. UGC काय महाराष्ट्रातून नाही आहे, ती पण परीक्षा पास आहे. नेट विथ JRF होती मला. तुम्हाला 42 कसे मार्क मिळतील, पण ठीक आहे, झालं नाही समोर. पण सुधारणा 6 महिन्यात असिस्टंट डायरेक्टर मंत्रालय मिळालं. परत मी क्लास 1 झालो. आणि नंतर 7 वर्षानंतर आनंदाने ती पण नोकरी सोडली. आणि आता परत शेवटी काय म्हणलं की तुम्हाला कामात समाधान मिळालं पाहिजे. आता आपलं तुम्हाला खूप क्रेज असते, मला माहिती आहे की अधिकारी व्हावं, क्लास 1, क्लास 2, क्लास 1, IAS आहे सगळं होतं. पण एका सर्टन लिमिटनंतर तुम्हाला असं लक्षात येतं की माझा आनंद काय आहे, आपण तो शोधतो. आज सगळ्यांना पण बघतो मी, त्यांना मी अभिमानानं सांगतो की असा IPS अधिकारी मी आयुष्यात पाहिला नाही. म्हणजे जेवढे डाऊन टू अर्थ एखादा व्यक्ती कसा असू शकतो, जो 24 तास कसा फक्त लोकांच्या भल्याचा विचार करतो, सामान्य माणसाच्या उत्थानासाठी काय करावं हाच विचार करतो, असा IPS अधिकारी मी त्यांना ऐकायला आलो खरं आज इथं. पण मध्ये मीच बोलतोय, राहवलं नाही. पण खरंच काय सांगायचं तर जर्नी महत्वाची. ती जर्नी तुम्ही किती आनंदाने याल ना, तुम्हाला जेव्हा पद मिळालं तर वाटेल की अरे ठीक आहे मिळालं का, ती एक छोटीशी प्रोसेस असते. आणि हा अभ्यास, इथं केलेले प्रयत्न जेवढे आपण मनापासून करू ना, तेवढं आयुष्यभर पुरतं. आयुष्यभर मला अजून आठवतं की ज्यावेळेस मी ती मंत्रालयाची पोस्ट सोडून मग इकडे बालभारती याचं ठरवलं होतं सर, तर ती 60 मार्काची परीक्षा होती. पण माझं हे सामान्य ज्ञान, इतर वाचन इतकं पक्क होतं की मी त्या परीक्षेला गेलो सर, मला 58.6 मार्क आहेत 60 पैकी. आणि जो सेकंड आलेला आहे 31 आहे. मला अजून आठवतं, मला चोकलिंगम साहेब कमिशनर होते, ते मला सिर्फ आसपास तो कोई होतं, कारण जनरली 1-2 मार्क फरक असतो. पण ठीक आहे, त्याचं कारण काय याचं, कारण इथं मन लावून केलेला अभ्यास. म्हणजे पुढची मंत्र्याची परीक्षा असो किंवा काही असो, मी तिकडे साहित्य सुद्धा सहज झालं, काहीच वाटलं मला. एवढ्या मोठ्या राज्यातल्या कॉम्पिटिशन त्याच्या 2 बॅग होत्या, एक पुण्यासाठी आणि एक दुसरी महिला राखीव. तर त्यात पण माझं लक्ष. पण याचं कारण एकच की इथं केलेला प्रामाणिकपणे अभ्यास, हा प्रामाणिकपणा आयुष्यभर पुरतो. इथली जी दृष्टी आपल्याला मिळते ना,
ही दृष्टी घेऊन चालतो. पद मिळणं न मिळणं पुढं काय करणं हा भाग आहे, तो गौण आहे, खूप गौण भाग आहे. हे तुमच्या लक्षात येते. आता कळणार नाही, कारण माझ्या म्हणण्याचं महत्त्व आता नाही कळणार, पण काही वर्षांत नक्की जाणवेल तुम्हाला की आपण आज जे काही करू ना ते खूप महत्त्वाचं आहे. हा काळ तुमचं पुढचं सगळं आयुष्य घडणार आहे. याच्याशी प्रामाणिक राहा, खूप मजा येईल. MPSC करण्यासारखं सुख नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचा परीक्षा होऊन पद मिळवणं, पण प्रत्येकाने एकदा आयुष्यात MPSC UPSCचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण इथं जी स्ट्रगल करायला लागते, जो मला असं वाटतं की सकाळी 7 वाजता जाऊन आपण त्या ज्ञानपूरच्या लायब्ररीत आणि कॉन्फरन्स तसं उभं राहायचं होतं. कारण 7 वाजून 2 मिनिटात ते पूर्ण व्हायचं, पॅक व्हायचं. इतकी गर्दी असायची. त्यासाठी त्या हॉस्टेलला उठा, आंघोळ करून तयार व्हा आणि मग रात्री 12 पर्यंत मग तिथेच. आता तो काळ असतो. आज तुम्ही पण तेच करतात, सगळे पिढी तेच करतात. सुदैवानं आमच्या तेव्हा मोबाईल नव्हते, म्हणजे मोबाईल होते पण खूपच साधे मोबाईल होते. त्यामुळं बऱ्याच गोष्टी वाचल्या, त्यात तुम्ही वाचू शकत नाही. आता तो तुमचा कंट्रोल भाग आहे, पण त्यातून पूर्णपणे आपण दूर जाऊ शकत नाही. तर यावर सगळं मात करून नक्की तुम्ही पुढे जाल आणि माणूस म्हणून जगणं खूप महत्त्वाचं आहे. हेच करूया आपण, एवढी इच्छा करतो. आणि सॉरी खूप लांबलं त्याबद्दल सॉरी परत, आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. जमिनीवर पाय ठेवून उडल्यानंतर माणूस कसा जमिनीवर जातो, मला वाटतं की सरांच्या बोलण्यातून कळालं असेल. कारण ते नेहमी सांगतात तुम्ही खूप छोटा आहे, खूप छोटा आहे. काही लोक मी बघतोय MPSCचा अभ्यास सुरू करतात तर DSP IPS झाल्यासारखं वाटतं. हा फरक जोपर्यंत तुमच्यामधून मिळणार नाही तोपर्यंत यश